महिला बालकल्याण समिती सभेत खातेप्रमुखांना महिला सदस्यांनी भरला दम। सभा संपल्याशिवाय सभेतून न जाण्याचे सभापती बानू जमादार यांचे आदेश, तर महिलांना कमी लेखू नका, महिला सदस्य संतापल्या। सांगली महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभेत खातेप्रमुखांना महिला सदस्यांनी चांगला दम भरला। सभा सुरू असतानाच अनेक खाते प्रमुखांनी पार्टी मीटिंगसाठी जाण्याची तयारी सुरू केली। मात्र सभा संपल्याशिवाय सभेतून न जाण्याचे सभापती बानू जमादार यांचे आदेश, महिलांना कमी लेखू नका अशा शब्दात महिला सदस्यांनी संताप व्यक्त केला। अखेर उपायुक्त अश्विनी पाटील यांनी उपस्थित खाते प्रमुखांना सभेत बसण्याच्या सूचना केल्याने सदस्या शांत झाल्या। आज महिला बालकल्याण समितीची स्थायी सभागृहात आयोजित करण्यात आली होती आणि या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती बानू जमादार होत्या। सभेस उपायुक्त अश्विनी पाटील आणि खाते प्रमुख बाबासाहेब माळे हे उपस्थित होते। सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली। सभेत महिला सदस्यांनी अनेक विषयांवर चर्चा सुरू केली। याच दरम्यान डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात भाजपाची पार्टी मीटिंग सुरू होती। यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अधिकारी खातेप्रमुखांना बोलावण्यासाठी खाली निरोप पाठवला। हा निरोप येताच महिला बालकल्याण समिती सभेत बसलेले खातेप्रमुख पार्टी मीटिंगसाठी निघण्यासाठी उठले। यावेळी उपस्थित महिला सदस्य रोहिणीताई पाटील, बिल्किस बुजुर्ग, विद्याताई नलवडे, अश्विनी कदम, योगिता राठोड, नसीम नाईक यांनी याबद्दल संताप व्यक्त करत सभा संपल्याशिवाय कोणी अधिकाऱ्यांनी सभा सोडून जाऊ नये असं ठणकावलं। यावेळी सर्व सदस्यांनी सभापती बानू जमादार यांच्याकडे अधिकाऱ्यांना जाऊ देऊ नका असा आग्रह धरला। अखेर सभापती बानू जमादार यांनी सर्वच उपस्थित खातेप्रमुख सभा संपल्याशिवाय जाऊ नये असा आदेश केले। यामुळे बैठकीतून उठलेले अधिकारी पुन्हा बैठकीत बसले। यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील यांनी अधिकाऱ्यांना बसण्याबाबत सूचना केल्या। मात्र वरती पार्टी मीटिंगसाठी काही अधिकारी अनुपस्थित असल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला। मात्र आज महिला नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतले आणि अधिकारी खातेप्रमुख यांची चांगलीच पंचायत झाली। हो, आज आता बघितलं असेल की जसं कसं होतं, महिला बालकल्याणला हा दुय्यम स्थानावर बघितलं जातं, तर तसं न होता माझं सगळ्यांना सजेशन आहे की ज्या समितीची मीटिंग आहे तुम्ही त्याला किंमत द्या, तिथून उठून न जाणे हा महत्वाचा मुद्दा आहे। कारण की आम्ही रस्ता, गटार आणि नळसाठी तर आम्ही महानगरपालिकेमध्ये भांडत आलोय, पण आता आपण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त पुढचं भविष्य आम्ही आज महिला बालकल्याणच्या हातात काय भविष्य, आणि ते आम्ही स्ट्रॉंग करायच्या दृष्टीने चाललेलो आहोत। आमचे सगळे 16 सदस्य खूप स्ट्रॉंग आहेत। मग असं जर मीटिंग चालू असतील तर त्यांनी उठून जाणं हे चुकीचं आहे, तर त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे। हो, पुन्हा बसवलंय, बसायलाच हवं ना सर, महत्वाचा मुद्दा आहे। असं पुन्हा होऊ नये ही माझी प्रशासनाला विनंती आहे, कारण की हा महत्वाचा मुद्दा आहे। महिला बालकल्याणच्या द्वारे आम्ही खूप सारे प्रोग्राम घेऊन येणार आहे। प्रशिक्षण असून दे, शिक्षण असून दे, मानसिक आरोग्य असून दे, शारीरिक आरोग्य असून दे, महिलांचं सक्षमीकरण असून दे, या सगळ्यांसाठी आम्ही आज लढत आहोत, आम्ही मिटिंगा करत आहोत। तर आमचा पण तो महत्वाचा मुद्दा आहे, हे सगळ्यांनी समजून घ्यावा आणि पुन्हा असं मीटिंग मध्ये उठून जाऊ नये हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे। त्यात ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।